गाडीत बसा. माईसाहेब, मला जरा महत्वाच्या कामासाठी जायचंय. मला बाहेर जायचं होतं. आधी आमची कामं ती झाली की मग तुम्ही तुमच्या कामाला जायला मोकळे. गाडीत बसा. चला. आता माझ्या पुढे एकच ध्येय सर. या वर्षीची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेची ढाल आपल्या शाळेलाच मिळाली पाहिजे. आणि त्यासाठी मला काय बी करावं लागलं तरी चालेल. पण ढाल आपण जिंकायची. पण सर, त्यासाठी तुमच्या माफीची नाही, तुमच्या बेस्ट लकची गरज आहे सर. तेज प्रताप, सर. प्रेमनाथ पवार, नॉनसेन्स. You are really a great man. I'm proud of you. I wish you all the best. Yes. थँक्यू सर. थँक्यू सो मच. ट्रॉफी आपल्याला मिळालीच पाहिजे. येतो सर. आडवळणावर नेऊन तुमचा जीव नाही घेणार आम्ही. घाबरू नका. मुळात तुम्ही असं काही करणारच नाही याची मला खात्री आहे. आणि समजा तुम्ही असं काही केलं तर स्वतःला डिफेंड करण्याची ताकद आहे माझ्यात. तुझ्यातली हीच रख तर जिरवायची. गाडी उजवीकडे वळवा. एक मिनिट, हा रस्ता तर चांगलाय. काय पोरींनो, तुम्ही बसून का आहात? वॉर्मअप त्याने सुरू केला अजून. काय विचारतोय मी? कल्पना, लक्ष्मी, काय? गुरुजी, आम्हाला एक विचारायचं होतं. ते तुम्ही म्हणजे ते हा? काय तुम्ही काय काय बोलतेस तू? आणि तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? गुरुजी, ह्या सगळ्यांना कळलंय की तुम्हीच तेज प्रताप मक्तेदार आहात. आणि आज शाळेत सगळीकडे ही चर्चा सुरू आहे.
अच्छा, म्हणजे आता सगळ्यांनाच कळलंय तर. म्हणजे गुरुजी तुम्ही खरंच तेज प्रताप मक्तेदार, चॅम्पियन कबड्डी प्लेयर. का या आधी तुम्हा सगळ्यांना माझ्या गेमवर डाऊट होता का? गुरुजी तसं नाही, मीच नाही, आम्ही सगळे खूप ऐकून आहोत तुमच्याबद्दल. चांगलंय. पण हे बघा, मी तेज प्रताप मक्तेदार असो किंवा प्रेमनाथ पवार, त्यांना काही फरक पडणार आहे का? नाही. नाही ना? मग मी तुमच्यासाठी तुमचा गुरुजीच असणार आहे, कळलं? हो गुरुजी. आणि आता आपल्या सगळ्यांचं ध्येय एकच आहे, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा जिंकायची, हो की नाही? हो गुरुजी. मग त्यासाठी काय करावं लागेल? प्रॅक्टिस. हो ना? मग माझं काय तोंड बघताय? चला वॉर्मअप सुरू करा. चला चला. वैदी, बया, आज कोंडाळा आणि कशाला आला इथं? आमच्या घरात कचरा पाठवून मन नाही भरलं वाटतं. कशात का ताई? तुमची लेक नाही घरात, नंतर या. अहो माहितीये मला, मी आई साहेबांना भेटायला आले होते. त्या मी आळूवड्या केल्यात ना, त्यांना आवडतात, म्हणलं घेऊन जावं. होय, आजी पण नाही घरात. नाही आहेत का? शाले, कोण आलाय ग? आजी तू हायच वेळ, मला वाटलं देवळा बिवळात गेलीस का काय? ते तेजाच्या सासूबाई आल्यात. नमस्कार आई साहेब, कशात तुम्ही? अहो तुमच्यासाठी आळूवड्या आणल्या होत्या, घ्या. कुठं पण उगवलेली आळूची पानं, त्याच्या वड्या खात नसते मी. तर सुमनबाई, तुमच्यातलं एक तरी गुण तुमच्या लेखीत आला असता तर बरं झालं असतं. पण नाही, ती तिच्या बापावर गेली. आई साहेब, म्हणजे काही झालंय का? वैदूची काही चूक झालीये का? चूक? मक्तेदारांच्या घरची प्रतिष्ठा जपता आली नाही तुमच्या लेकीला. बया, आजीनं तर सिक्सरच मारला की. माईनं काहीतरी जादूची कांडी फिरवलेली दिसते. तिचं जरा कौतुक केलं तर शेफारती तुमची लेक. तिला ओळखण्यात चूक केली आम्ही. तिला जरा सासरची जबाबदारी शिकवा आणि मग या ही असली लाडी गोडी लावायला. हा आई साहेब ऐका ना, अहो तुम्ही नक्की काय झालंय? म्हणजे
तुम्ही बोलताय ना ते मला खरंच काही कळत नाहीये. काय झालंय नक्की? का तुमचं तुमच्या लेकीशी बोलणं होत नाही काय रोजच्या रोज? हा? आणि नसल झालं तर बोला आणि मग या. शाले, हा पाणी देते असली, दमले असतील. आई साहेब अहो ऐका तरी. शाला का ताई, काय झालंय नक्की? वैदू काय केलंय? वैदू पिणार आहे पाणी? नाही ना? या या. जगताबाई, अहो तुमचा आळूच्या वड्याचा डबा घेऊन जावा. जाता जाता तुम्हीच खावर असतात. हा ठीक आहे. कुठं लक्ष आहे जगतापेनबाई? झालं ना खराब आता सगळं. कुत्र बी खाणार नाहीत आता. तेवढं सगळं साफ करायला लागेल. नोकर पण ना टायमालाच कुठतरी गायब होतात. मूर्ती, शाला का ताई, मी करते साफ, राहू दे. इथं येते. या. आणि तुम्ही इकडं ये का तुमची शाळा? हा पण माहीत तुम्ही इथं अचानक कसं काय? का आम्ही इथे आलेलं आवडलं नाही वाटतं तुम्हाला? नाही माहीत, तसं नाही. म्हणजे या स्वाभिमानी नोकरीतून मोकळे कधी होणार तुम्ही? हा? नाही म्हणजे गुरुजींचा हा तास कधी संपणार? म्हणजे अजून प्रॅक्टिस सुरू व्हायची आहे. म्हणजे आत्ताच. हो का? चांगलंय. चालू दे मग तुमचं. आम्ही येऊ इकडं. वाट बघतो तुमची. झालं की सांगा आम्हाला. माई अरे स्वतः माईसाहेब मक्तेदार आज आमच्या शाळेमध्ये. म्हणजे अहो भाग्य, अहो भाग्य. आम्हाला फार आनंद झाला बरं का. पण तुम्ही इथे कशाला बसलात? माझ्या केबिनमध्ये आला असतात. म्हणजे तिथे AC वगैरे आहे छान तुम्हाला. हेडमास्तर, कार्यकर्त्यांचं रक्त आहे आमच्या. उन्हातानाचा त्रास होत नाही आम्हाला. त्रास फक्त एकाच गोष्टीचा होतो. आमचा विश्वास कोणी मोडला तर. मुलींनो, बघितलं का आज आपल्या शाळेमध्ये कोण आले आहेत? आपल्या तालुक्याच्या भाग्यविधात्या आदरणीय माईसाहेब मक्तेदार स्वतः आज आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत. नुसत्या टाळ्या काय वाजवत आहे? आशीर्वाद घ्या, आशीर्वाद घ्या. सावकार सावकार सावकार, सगळ्याच व्यवस्थित होऊ दे. अभ्यासात लक्ष लागू दे ना. तालुक्याचं नाव मोठं केलं पाहिजे तुम्ही. चांगलंय.
आणि माईसाहेब, ही आपल्या शाळेची कबड्डीची मुलींची टीम बरं का. आणि आपले तेजप्रताप नाही म्हणजे प्रेमप्रताप गुरुजी ते ते त्यांचंच मार्गदर्शनाखाली या मुली सगळ्या तयार होत आहेत. ते शिकवतात त्यांना. नाही म्हणजे माईसाहेब, आता आपण इथे आलेलाच आहात तर म्हणजे माझी अशी आपल्याला विनंती आहे की आपण जर यांना काही प्रोत्साहनपर मार्गदर्शनपर काही म्हणजे 2 शब्द सांगितले असते तर त्या मुलींचा उत्साह वाढला असता म्हणून. चांगलं आहे. तर मुलींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या व्यक्तीकडे कधीच खोटं बोलायचं नाही ज्यांचा तुमच्यावर विश्वास असतो. आणि त्या व्यक्तीवर कधी म्हणजे कधीच विश्वास ठेवायचा नाही जो तुमच्याशी खोटं बोलतो. पोरींनो, चला आपण ते प्रॅक्टिस सुरू करतायत. माईसाहेब, आपण बसा, मी आपल्यासाठी जरा चहा पाण्याची व्यवस्था करून येतो. हां, चला आलो. हां, पोरींनो, आज आपण शिकणार आहोत की म्हणजे मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण हे बघा, तुम्ही थोड्या वेळ तुमच्यात प्रॅक्टिस करा. मी आलो लगेच. हप्ता एवढ्यातच संपली का तुमची प्रॅक्टिस? नाही, तुमचा वेळ पण. आमच्या वेळेची कदर तुम्ही कधीपासून करायला लागले तेजप्रताप? चालू दे तुमचं काम. घोंगडं जास्त वेळ भिजत ठेवायचं नसतं. माही त्या खेळतात ना, त्यांना सांगितलं मी, त्यांच्यात करतात. तुम्ही बोला ना. आता तुम्ही कसं आणि काय शिकवताय बघण्याची संधी हुकलीच आमची. असो, गाडीत बसा. त्यांना पण त्या सोबतीला. रमावतीचा आवाज म्हणजे तेजप्रताप मक्तेदार, आणि तेजप्रताप मक्तेदार म्हणजे आमचे वारस. आणि असं असताना हे जे काही काम करताय हे आमच्या ऐभ्रतीला साजेसं नाही. नाही, आता तुम्ही परत आम्हाला बोलू तर द्या. तेजप्रताप, तुम्ही हे जे काय करताय त्याचा आमच्या राजकारणावर, आपल्या घराण्याच्या मान सन्मानावर काय परिणाम होईल याचा विचार केलाय आम्ही. आणि लोक काही बाई बोलतील, नावं ठेवतील, त्याची पण जाणीव आहे आम्हाला.
तरी होणाऱ्या परिणामांना सामोरं जायला आम्ही तयार आहोत. म्हणजे माई तुम्ही तेज प्रताप, तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे. तुमच्या आनंदापुढे आमची पद प्रतिष्ठा, आमची अब्रू, आमची इज्जत सगळं तू येईल. तुम्हाला दुखवून या आईला काही मिळणार नाही. तेज प्रताप, आम्ही आजवर जे काही केलं ते तुमच्यासाठी, तुमच्या भल्यासाठी केलं. आणि आजही आम्ही जे करणार तुमच्या भल्यासाठी, आणि तोच विचार कायम असणार आहे आमच्या. म्हणून तुमच्या आनंदासाठी आम्ही आमचा निर्णय फिरवतो. तुमच्या आनंदासाठी आम्ही एक पाऊल मागं घेतो. माई आणि सोनबाई, यासाठी आम्ही तुमचे आभार मानतोय. तुम्ही किती शांतपणे समजावून सांगितलं आम्हाला. आम्ही पण विचार केला आणि म्हटलं का तुम्ही म्हणताय ते करे. आमच्या तेज प्रतापांना आत्ता आत्ता कुठं स्वतःची वाट सापडायला लागली. आयुष्यात आपण काहीतरी करावं असं वाटायला लावणारी हिंमत, अशी ताकद त्यांना आत्ता मिळते. सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. त्यामुळे आम्ही हे कधीच विसरणार नाही. तेज प्रताप, हे बघा, तुम्हाला तर माहिती का, आम्ही तुमच्या स्वातंत्र्याच्या आड कधी आलो नाही, असं यापुढे येणार नाही. करा तुमच्या मनाला जे जे योग्य वाटतं ते करा, पण आमच्याशी असं तोडून वागू नका. तेज प्रताप, हे बघा, बाकी आम्ही काही सहन करू, पण तुमचं हे असं वागणं मनाला लागतं आमच्या. तेज प्रताप, ऐका, हे बघा, आईचं काळीज आहे हो आमचं, आणि या काळजाचा तुकडा तुम्ही. आता हे बघा, आम्ही कसं तुम्हाला थोडं समजून घेतलं की नाही, तसं तुम्ही पण घ्या की आम्हाला थोडं समजून. ते आम्ही ते वागलो ते चुकीचंच होतं, त्याबद्दल माफी मागतो आम्ही. माई काय करताय तुम्ही?